ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत कत्तलखाना हटाव पंचगंगा बचाव मोर्चा हिंदुत्ववादी संघटनांचे नायब तहसीलदारांना निवेदन। इचलकरंजीतील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने सोमवारी प्रांत कार्यालयावर कत्तलखाना हटाव पंचगंगा बचाव मोर्चा काढून नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी महानगरपालिकेच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। मोर्चामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह महिलांची संख्या लक्षणीय होती। इचलकरंजी शहरातील इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड गबामा एंटरप्राइजेस या कंपनीचा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने सोमवारी प्रांत अधिकारी कार्यालयावर कत्तलखाना हटाव पंचगंगा बचाव मोर्चा काढण्यात आला। महापालिकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। पंचगंगा नदीचं प्रदूषणास कारणीभूत ठरणारा कत्तलखाना त्वरित बंद करावा। प्रदूषणाबाबत कोणतेही नियम पाळत नसताना प्रदूषण मंडळ कारवाई का करत नाही अशी विचारणा करत प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले तसेच कत्तलखान्याचे रक्त आणि मांस मिश्रित सांडपाणी विना प्रक्रिया पंचगंगा नदीत सोडलं जातं। पंचगंगेचे हेच पाणी पुढे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मिसळतं। त्याच पाण्याने पवित्र दत्तात्रेयांच्या पादुकांना अभिषेक केला जातो आणि भाविकही त्यातच स्नान करतात। यामुळे भाविकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोचत आहे। त्यामुळे सदरचा कत्तलखाना 15 दिवसात बंद करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी केली आहे। सदर मोर्चाची शिवतीर्थापासून सुरुवात करण्यात आली। मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता। यावेळी जय श्रीराम हर हर महादेव यासह महानगरपालिकेचा अधिकार असो या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। यावेळी संतोष कोळी उर्फ बाळ महाराज, शिवसेनेचे मोहन मालवणकर, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांनी महापालिका व प्रदूषण मंडळाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। मोर्चामध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचे जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, आनंदा मेकोटे, किरण दुसे, प्रसाद जाधव, शेखर सुखंडे, संतोष सावंत, सुजित कांबळे, बाळासाहेब ओझा यांच्यासह महिला व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी।